नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळ्यासाठी आज आपण खास 4 थंड असे मिल्कशेक बनवणार आहोत। उन्हाळ्यात काही थंड प्यायला मिळालं तर त्याची मजाच काही और असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे 4 मिल्कशेक आपण बनवणार आहोत। त्यात आज आपण बनवणार आहोत ॲपल मिल्कशेक आणि ओरिओ मिल्कशेक, त्याचबरोबर किटकॅट मिल्कशेक आणि चिकू मिल्कशेक असे 4 प्रकारचे मिल्कशेक मी बनवणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते आवडतील आणि हेल्दी रेसिपी आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया ही झटपट रेसिपी कशी बनते ते। सर्वात प्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊया, त्यात 3-4 आईस क्यूब टाकूया, त्यात 3 ते 4 चिकूचे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि आता यात 1 कप थंड दूध टाकूया। हे दूध मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे। दूध अगदी थंडच टाकायचं, त्यामुळे मिल्कशेक छान लागेल। आता यात थोडंसं फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकून घेऊया आणि 1 चमचा साखर टाकून घेऊया। इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेऊया। आपलं चिकू मिल्कशेक तयार झालेलं आहे। आता हे एका काचेच्या ग्लासमध्ये ओतून घेऊया, त्यावरती सजावटीसाठी काही चिकूचे काप टाकू। थंड थंड असं चिकू शेक तयार झालेलं आहे, बघा किती छान दिसतंय। आता आपण ॲपल शेक बनवूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी पुन्हा आईस क्यूब घेतले आणि सफरचंदाचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यावरचं साल काढून घेतलेलं आहे। आता यात 1 कप थंड दूध टाकून घेऊ, त्यानंतर पुन्हा फ्लेवरसाठी वेलची पावडर आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेऊया। आणि हो, ॲपलचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 ॲपल घेतलेला आहे। आता पुन्हा मिक्सरला लावून घेऊ। थंड थंड असं ॲपल मिल्कशेक तयार झालेलं आहे। आता सफरचंदाच्या कापाने आणि थोड्याशा बदामाने ह्याला सजवून घेऊ, म्हणजे अगदी हेल्दी होईल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। उन्हाळ्यात असे थंड पदार्थ प्यायला मिळाले ना की कुणीही नकार देत नाही आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल। लहान मुलं फळं खात नसतील तर अशा पद्धतीने द्या। आता बनवूया ओरिओ मिल्कशेक। त्यासाठी एका ग्लासला सर्वात प्रथम चॉकलेट सिरप लावूया आणि चॉकलेट सिरप सेट होण्यासाठी हा ग्लास आपण फ्रीजमध्ये एक 15 ते 20 मिनिट ठेवून देऊ, म्हणजे हा ग्लास तर थंड होईलच, आपलं चॉकलेट सिरपही सेट होऊन जाईल। आता मिक्सरच्या भांड्यात सर्वात प्रथम 3-4 आईस क्यूब टाकून घेऊ, त्यानंतर 6 ते 7 ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत ते तोडून टाकूया। 1 कप थंड दूध टाकून घेऊया, त्याचबरोबर 1 चमचा मिल्क पावडर टाकूया आणि मिक्सर फिरवून घेऊया। आता तयार झालेलं मिल्कशेक ग्लासमध्ये सर्व करून घेऊ आणि वरती काही ओरिओचे तुकडे टाकून घेऊया। बघा किती सुंदर दिसतं आहे आपला ओरिओ मिल्कशेक। लहान मुलांना तर हा थंड थंड ओरिओ मिल्कशेक नक्कीच आवडेल। आता आपण बनवूया किटकॅट मिल्कशेक। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये किटकॅट चॉकलेटचे तुकडे करून घेऊया। आता यात टाकूया 1 चमचा कोको पावडर, त्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेऊया, थोडेसे आईस क्यूब टाकून घेऊया, 1 कप थंड दूध टाकू आणि मिक्सरला लावून मिक्सर फिरवून घेऊया। चॉकलेट सिरप लावलेल्या ग्लासमध्ये हे ओतून घेऊया। वरून थोडीशी सजावटीसाठी आपण कोको पावडर टाकून घेऊया। बघा आपले उन्हाळ्यासाठी 4 थंड थंड मिल्कशेक तयार झालेले आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतील असे मिल्कशेक। ॲपल मिल्कशेक, किटकॅट मिल्कशेक, ओरिओ मिल्कशेक आणि चिकू मिल्कशेक। उन्हाळ्यामध्ये
असे थंड थंड मिल्कशेक कुणाला आवडणार नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील आणि खूप झटपट पण होणारी ही अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।